हे येलो डस्टर आहे. हे येलो डस्टर लॅपटॉप, कीबोर्ड, मॉनिटर, टेलिफोन, प्रिंटर या ठिकाणी याचा वापर केला जातो. आता याचा वापर कसा करायचा ते प्रात्यक्षिक तुम्हाला मी दाखवतो. ह्याला असे फोल्ड करून घ्यायचे. एक डस्टर 8 वेळा वापरला जातो. ते कसे 8 वेळा वापरला जातो ते तुम्हाला मी सांगतो. सर्वप्रथम सर्व साहित्यावर कुलिंग वापरून घ्यावी. कुलिंगचा वापर करावा. नंतर येलो डस्टरने मॉनिटर, बोर्ड हलक्या हाताने पुसावे. टेलिफोन, रिसिव्हर उचलून पुसावा, तेही हलक्या हाताने. तर ह्या सर्व वस्तू येलो डस्टरने पुसाव्यात. हे चेक डस्टर आहे. टेबल, चेअर याकरता, स्विचेस याकरता याचा वापर केला जावा. घडी करून घ्यावी. कुलिंगच्या साहाय्याने टेबल साफ करून घ्यावे. खराब झाल्यास असा पलटी मारून डस्टर वापर करावा. हे दोन्ही अंग खराब झालेले आहेत. आता असं फोल्ड करून तुम्ही तिसरी बाजू त्याची वापरू शकता. ऑफिसमधले डॉक्युमेंट्स व्यवस्थित उचलून त्याच्या खालची बाजू साफ करून घ्यावी व जागच्या जागी वस्तू ठेवाव्यात. बटन, स्विचेस हे हलक्या हाताने पुसून घ्यावे. चेअर्सचे हँडल, व्हील अशा प्रकारे चेअर साफ करून घ्यावी. क्लिनिंग करता लागणारे साहित्य. सर्वप्रथम बकेट, टॉयलेट ब्रश, हार्पिक, हँड वॉश, हँड ग्लोव्ज, टॉयलेट वायपर फ्लोरिंगसाठी, स्प्रे बॉटल कार साफसफाईसाठी, नायनॉल खराडा फ्लोर क्लिनिंगसाठी, स्कुजी आणि ग्लास वायपर बाथरूममधील काचा साफ करण्यासाठी, बेसिंग आणि काच साफ करण्यासाठी डस्टर्स व बेसिंग, युरिनल स्पॉट आणि टॉयलेट साफ करण्यासाठी स्कॉच ब्राईट घासण्याकरिता, पॅड म्हणजे सुपली, टॉयलेट साफ करण्यासाठी फ्लोरिंग, वेट मॉप, टॉयलेट क्लीनर, हार्पिक, स्कॉच ब्राईटवर असे टाकून घ्यायचे. टाकून घ्यायचे अशा प्रकारे हळू थोडेसे टाकून घ्यायचे. स्कॉच ब्राईटने ते सर्व बाजूला लावून घ्यायचे. अशा प्रकारे पूर्ण याला बेसिंगला लावून घ्या. अशा प्रकारे स्कॉच ब्राईटवर हार्पिक टाकून घेऊन कोमोडला लावून घेणे. लावल्यानंतर टॉयलेट ब्रशने असे घासून घेणे.
फ्लश मारून घेणे. राहिलेल्या ठिकाणी हार्पिक कुठेही स्टीलच्या वस्तूला वापरायची नाही आहे, कारण हार्पिक टॉयलेट क्लिनरमध्ये थोड्या प्रमाणात ॲसिड असते, त्यामुळे त्याचा वापर स्टीलवर करू नये, जेणेकरून स्टीलची पॉलिश जाण्याची शक्यता जास्त असते. साफ करताना अशा प्रकारे आपल्याला हार्पिक टॉयलेट क्लिनर टाकायचे आहे. त्या साहाय्याने त्याला सर्व बाजूला लावून घ्यायचे आहे. सेन्सर मधली काच कशी साफ करायची. ग्लास खुर्चीवर कुलिन स्प्रे करून घ्यावे. काचावर कुलिन स्प्रे करून घ्यावा. नंतर ग्लास खुर्चीने काच फिरून घ्यावा. अशा प्रकारे तो सगळीकडे पसरला पाहिजे कुलीन. अशा प्रकारे ग्लास कुजीनं त्याला पॉलिश करावे. नंतर ग्लास वायपरने काच साफ करून घ्यावी. अशा प्रकारे नंतर डस्टरने अशा प्रकारे पुसून घ्यावे. त्यानंतर बाथरूमची लादी प्रॉपर वायपरने ओढून घ्यावी पाणी. अशा प्रकारे कुठेही पाणी राहता कामा नये, जेणेकरून कोणी घसरून पडेल. अशा प्रकारे प्रॉपर पाणी वायपरने ओढून घ्यावे. तर अशा प्रकारे ड्राय वेट मॉप अशा प्रकारे पूर्ण लादीला मारून घ्यावा. काच साफ करण्यासाठी प्रक्रिया. काच साफ करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ग्लास स्कुजी, कुलीन बॉटल, ग्लास वायपर व तसेच ग्लास डस्टर वापर करावा. ग्लास स्कुजीवर कुलीन टाकून घ्यावे. दोन्ही बाजूने टाकून घ्यावे. नंतर काचावर स्प्रे करावा. नंतर ग्लास कुजीने सर्व काच क्लीन करावी. ग्लास क्लीन करून घ्यावा. ग्लास डस्टरने काच पुसून घ्यावी, जेणेकरून डाग दिसणार नाहीत. काच पुसताना बरोबर एक लाईननं पुसावे. पदर खराब झाल्यास दुसऱ्या बाजूने
वापर करावा. अशा प्रकारे आपली काच आपल्याला क्लीन दिसेल. हा ड्राय मॉप आहे. याचा वापर फ्लोअर क्लीन करण्यासाठी करायचा. या प्रकारे फ्लोअर साफ करून घ्यायचे. ड्राय मॉपचा उपयोग जास्त एरिया कव्हर करण्यासाठी केला जातो. हा ड्राय मॉप आहे. याचा वापर फ्लोअर क्लीन करण्यासाठी करायचा. या प्रकारे फ्लोअर साफ करून घ्यायचे. ड्राय मॉपचा उपयोग जास्त एरिया कव्हर करण्यासाठी केला जातो. हे फ्लोअर लिक्विड आहे. फ्लोअर साफ करण्यासाठी हे कसे वापरायचे आता तुम्हाला सांगतो. हा वेट मॉप आहे. ऑफिसेस, टॉयलेट्स आणि फ्लोअरसाठी वापरलेला जातो. मार्किंग केल्याप्रमाणे 40 ml 20 लिटरमध्ये टाकावे. ते स्वच्छ पाण्यामध्ये ओतावे. त्याला डिप करून घ्यावे, मिश्रण करून घ्यावे. वेट मॉप त्या सर्फमध्ये टाकावा. त्याला बी दोनदा डिप करून घ्यावे. तर त्याला हलकेसे पिळून घ्यावे. घेतल्यानंतर अशा प्रकारे फ्लोअर क्लीन करून घ्यावा.